त्या काळामध्ये वातदोष आहे तो त्याचा प्रकोप काल सांगितलेला आहे, म्हणजेच काय तर वातदोष आहे तो वाढलेला असतो आणि म्हणून ज्यांना ज्यांना वाताचे त्रास आहेत किंवा ज्यांची वात प्रकृती आहे त्यांना या काळामध्ये त्रास जास्त झालेला आपल्याला दिसून येतो। लसूण गुल्म अनिल हराणा म्हणजेच काय तर वातदोष कमी करणाऱ्या द्रव्यांमध्ये लसूण ही श्रेष्ठ सांगितलेली आहे। त्याबरोबरीनेच लसूण ही अग्निदीपक आमपाचक आहे, म्हणजेच काय तर तुमचं जठराग्नी चांगली करते, तुमची पचनशक्ती वाढवते। यासाठी तुम्ही रोजच्या जेवणामध्ये देखील लसणीचा वापर हा वाढवू शकता। डाळीला वरणाला लसणीची फोडणी देणे, भाज्यांमध्ये लसणीचा वापर करणे, विशेष पावसाळ्यामध्ये अनेक रानभाज्या मिळतात, त्यातल्या बऱ्याचशा रानभाज्या आहेत त्या वातकर असतात, म्हणजे वात वाढवणाऱ्या असतात, म्हणून अशा भाज्या जर बनवल्या असतील तर त्याच्यामध्ये लसणीचा वापर जास्त प्रमाणामध्ये केला पाहिजे, त्याला लसणाची फोडणी दिली गेली पाहिजे। जर तुमचं पोट गच्च झालं असेल, पोटामध्ये गॅसेस सारखे होत असतील तर अशा वेळेला तुम्ही लसूण, सेंधव मीठ आणि ओवा याचं मिश्रण वापरू शकता। त्यामुळे पावसाळ्यामध्ये लसणाचा वापर केला गेलाच पाहिजे।